विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये मी मित्रांनो तुम्हाला 25 चे 25 ही प्रश्न स्पष्टीकरणासह समजावून सांगणार आहोत। आजच्या क्लासमध्ये मित्रांनो सर्वच्या सर्व रिपीटेड प्रश्न होणार आहे। तर मित्रांनो, या क्लासची फ्री PDF आणि परीक्षेबद्दल सर्व इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या, ठीक आहे। आजचा क्लास खूप महत्त्वाचा असणार आहे, IMP असणार आहे। परीक्षेमध्ये रिपीट झालेले प्रश्न यामध्ये घेतलेले आहे। तर आजचे सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, ठीक आहे। बघूया आजचा महत्त्वपूर्ण क्लास। प्रश्न क्रमांक पहिला आहे, गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राच्या एकूण भूभागांपैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे। मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा। गोदावरी नदीखोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे असून ते राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 49% भाग व्यापते, ठीक आहे मित्रांनो। किती टक्के भाग व्यापते? तर 49% भाग व्यापते। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 49% भाग व्यापते गोदावरी नदीखोरे महाराष्ट्राच्या एकूण भूभागांपैकी, ठीक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सह्याद्री पर्वतातील खालील शिखरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कन्फ्युजन करणारा आहे। खूप वेळा मुलं एक सूत्र वापरतात, क सा मी हसतो, ठीक आहे मित्रांनो। क सा मी हसतो या सूत्रानुसार ह्या उत्तर काढतात, परंतु यामध्ये लक्षात ठेवत चला की प्रश्न काय म्हणत आहे। यामध्ये प्रश्न असा म्हणत आहे की शिखरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कोणता, ठीक आहे। प्रश्न लक्षात ठेवा, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारत आहे मित्रांनो, उंचीनुसार क्रम नाही विचारत आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारत आहे। यामध्ये लक्षात ठेवा, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवताना साल्हेर नाशिकमध्ये येते मित्रांनो, इथे मिस्टेक झालेली आहे, 1646 मीटर नाही आहे हे। तर इथे मित्रांनो 1646 मीटर ऐवजी 1567 मीटर होईल, ठीक आहे, 1567 मीटर। त्यानंतर मित्रांनो कळसुबाई ते मित्रांनो अहमदनगरमध्ये 1646 मीटर उंची, महाबळेश्वर येथे सातारामध्ये 1438 मीटर उंची, ठीक आहे। या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, साल्हेर, कळसुबाई, महाबळेश्वर। तर मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न येते, शिखरांचा उंचीनुसार क्रम लावा, ठीक आहे। तर यामध्ये मग सूत्र येईल ते कसा मी हसतोचं, तर मग उत्तर होईल मित्रांनो कळसुबाई, साल्हेर आणि महाबळेश्वर, पर्याय क्रमांक बी, ठीक आहे। तर इथं लक्षात ठेवत चला, प्रश्न हा कन्फ्युजन करणारा आहे, नोटबुकमध्ये नोट करून ठेवत चला। प्रश्न क्रमांक आपला तिसरा आहे, महाराष्ट्रात कोळसा उत्पादक गोंडवाना खडक प्रामुख्याने कोणत्या खोऱ्यामध्ये आढळते, ठीक आहे। गोंडवाना खडक कोणत्या खोऱ्यामध्ये आढळते अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। यामध्ये लक्षात ठेवा, दगडी कोळशाचे साठे असलेला प्राचीन गोंडवाना खडक पूर्व विदर्भातील वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते, ठीक आहे। कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते मित्रांनो? वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते। या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आढळते, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया आपला, कोकणातील नद्यांच्या तीव्र उतार व वेगामुळे त्यांच्या मुखाशी काय तयार होते। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, रिपीट आहे, परीक्षेमध्ये आलेला आहे। यामध्ये लक्षात ठेवा, कोकणातील नद्या अल्प लांबीच्या अतिशय वेगवान असल्याने त्या गाळ साचू शकत नाहीत, त्यामुळे मुखाशी खाड्या तयार होतात, ठीक आहे मित्रांनो। या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, खाड्या, ठीक आहे। कोकणातील नद्यांच्या तीव्र उतार वेगांमुळे त्यांच्या मुखाशी खाडी तयार होते, ठीक आहे, खाडी तयार होते। मित्रांनो, प्रश्न आवडत असेल ना, लाईक करत चला, प्रश्नांचा कंटेंट जबरदस्त आहे पूर्ण क्लासचा आजचा। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश प्रामुख्याने कोणत्या प्राकृत भागात येतो। मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष देत चला। यामध्ये लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वतामुळे मान्सून वारे अडवले गेल्याने पर्वताच्या पूर्वेकडील मध्य महाराष्ट्र पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो, ठीक आहे। सह्याद्री पर्वतामुळे मान्सून वारे अडवले जाते मित्रांनो। पश्चिम आणि पूर्व हे दोन दिशा आहेत, त्यामध्ये पश्चिमेकडे एक सह्याद्री पर्वत आहे, इकडून येणारे वारे मित्रांनो सह्याद्री पर्वताला अडकतात, त्यामुळे या साईडला सर्वात जास्त पाऊस पाहायला मिळून येते, ठीक आहे। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक बी, मध्य महाराष्ट्र देश, ठीक आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडलेला दिसून येतो।
मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असेल ना, तर 3 ते 4 सेकंदमध्ये जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. सोबतच तुम्हाला काही याबद्दलची इन्फॉर्मेशन आणखी प्लसमध्ये असेल, तुम्हाला एक्स्ट्रा माहीत असेल मित्रांनो, ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करत चला. आपले मित्र, विद्यार्थी मित्र कमेंट बॉक्समध्ये वाचतात, एक्स्ट्रा माहिती मिळाली तर त्यांना देखील त्याचाच फायदा होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रात जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, अति पावसाच्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशात निक्षालन क्रियेमुळे दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जांभा मृदा तयार होते. ठीक आहे, दक्षिण कोकणामध्ये. ठीक आहे मित्रांनो, जांभी मृदा तयार होते. मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते. जांभी मृदा कशामुळे तयार होते मित्रांनो? तर यामध्ये लक्षात ठेवा, अति पावसाच्या व उष्ण हवामानाच्या प्रदेशात निक्षालन क्रियेमुळे, ठीक आहे, दक्षिण कोकणात मित्रांनो जांभी मृदा तयार होते. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 7वा आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? आंबोली मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेला आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राची चेरापुंजी मानले जाते. वार्षिक 750 सेंटीमीटर पाऊस इथे पडत असतो. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 8वा आहे, सातपुडा पर्वताच्या खचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील मुख्य पश्चिम वाहिनी नदी कोणती? मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे, नोटबुकमध्ये आत्ताच नोट करा. यामध्ये लक्षात ठेवा, सातपुडा पर्वताच्या खचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील मुख्य पश्चिम वाहिनी, मित्रांनो मुख्य पश्चिम वाहिनी नदी कोणती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, तापी नदी सातपुडा पर्वतरांगेतील खचदरीतून पश्चिमेकडे वाहून खंबातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. कुठे मिळते मित्रांनो? अरबी समुद्राला मिळते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, तापी नदी. पर्याय क्रमांक बी, तापी नदी. ठीक आहे, सातपुडा पर्वताच्या खचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील मुख्य पश्चिम वाहिनी नदी कोणती होईल मित्रांनो? तापी नदी. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला मित्रांनो, तुमच्या देखील मित्रांना हा क्लास शेअर करत चला. यामध्ये लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक आपला 9वा चालू आहे, नाशिक ते मुंबई दरम्यान सह्याद्री पर्वतात कोणता प्रसिद्ध घाट वसलेला आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, थळघाट कसारा घाट नाशिक व मुंबईला जोडतो. थरघाट कसारा घाट मित्रांनो नाशिक ते मुंबईला जोडतो. तर भोरघाट हा पुणे व मुंबई दरम्यान स्थित आहे. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, थळघाट कसारा घाट. थळघाट कसारा घाट. तर मुंबई ते नाशिक दरम्यान कोणता घाट मित्रांनो? थळघाट कसारा घाट. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10वा आहे, महाराष्ट्रात मॅग्नीज खनिजांचे सर्वात मोठे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील मॅग्नीज खनिजाचे जवळजवळ सर्व प्रमुख साठे नागपूर, भंडारा, गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात केंद्रित आहेत. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, खनिज संपत्ती या विषयावर हा प्रश्न आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे, त्यामुळे IMP असणार हा प्रश्न. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, नागपूर व भंडारा. नागपूर, भंडारा, गोंदिया. नागपूर व भंडारा. ठीक आहे मित्रांनो, मॅग्नीज खनिजाचे सर्वात मोठे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर आणि भंडारा. प्रश्न क्रमांक 11वा आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर होती. मित्रांनो लोकसंख्येच्या घनतावर खूप वेळा प्रश्न आलेले आहे, त्यामुळे हे सर्वच प्रश्न IMP असणार आहे. यामध्ये लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर आहे मित्रांनो. 2001मध्ये ती 315 प्रति चौरस किलोमीटर एवढी होती. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
365 ठीक आहे, 365 प्रति चौरस किलोमीटर 2011 नुसार, आणि 2001 नुसार किती होती 315 प्रति चौरस किलोमीटर. ठीक आहे, या दोन्ही घटना लक्षात ठेवा. तुम्हाला जास्त करून 2001 ची जनगणना विचारली जात नाही, परंतु 2011 वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे सर्व IMP प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या जलविद्युत प्रकल्पास ओळखले जाते. ठीक आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ठीक आहे कोणत्या जलविद्युत प्रकल्पास ओळखले जाते, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. हा IMP प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर जलविद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असल्याने त्यास ही उपमा दिली आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कोयना प्रकल्प. ठीक आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मित्रांनो कोयना या प्रकल्पास म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13 आहे, सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे. यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील अस्तंबा किती मित्रांनो 13.25 मीटर, 13.25 मीटर. अस्तंबा या शिखराची उंची किती आहे 13.25 मीटर. हे सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, अस्तंबा हे मित्रांनो खूप महत्त्वाचं शिखर आहे आपल्या सातपुडा पर्वत रांगेतील. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अस्तंबा शिखर. अस्तंबा शिखरची उंची किती आहे 13.25 मीटर. प्रश्न क्रमांक 14 आहे, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हटले जाते. वर्धा वैनगंगा यावर खूप वेळा प्रश्न आलेले आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्राणहिता. हा प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नोटच करून ठेवा. यामध्ये लक्षात ठेवा, गडचिरोली जिल्ह्यात वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम होतो आणि पुढे हा संयुक्त प्रवाह काय म्हणून ओळखला जातो मित्रांनो, प्राणहिता म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 15 आहे, माथेरान हे प्रसिद्ध वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, माथेरान हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेले एक अतिशय लोकप्रिय निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, रायगड या जिल्ह्यामध्ये. रायगड या जिल्ह्यामध्ये आणि कर्जत या तालुक्यामध्ये. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू असणारे बॉक्साईट, ठीक आहे, बॉक्साईट कोणत्या खडकात आढळते. ठीक आहे, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू असणारे बॉक्साईट मित्रांनो कोणत्या खडकात आढळते, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, अति पावसाच्या प्रदेशात जांभ्या खडकाचे रासायनिक विदारण होऊन बॉक्साईट खनिजाचे साठे तयार होतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जांभा खडक. जांभा खडक. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 आहे, काळ्या सुपीक रेगूर मृदेमध्ये कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात उत्कृष्ट घेतले जाते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कापूस या पिकाचे उत्कृष्ट पीक मित्रांनो रेगूर मृदेमध्ये घेतले जाते. यालाच आपण काळ्या कापसाची कसदार मृदा देखील म्हणतो. यामध्ये लक्षात ठेवा, रेगूर मृदा ही पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे कापसाच्या पिकासाठी अत्यंत सुयोग्य असल्याने तिला कापसाची काळी कसदार मृदा म्हणतात. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कापूस या पिकासाठी. प्रश्न क्रमांक 18 आहे, उल्कापातामुळे तयार झालेले जगातील प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे, IMP आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या. सोबतच आपले टेलिग्राम चॅनल देखील आहे मित्रांनो, ते देखील जॉईन करून घ्या. या क्लासचे फ्री PDF आपण त्यावर अपलोड करत असतो. सोबतच मित्रांनो, प्रत्येक परीक्षेची अपडेट देखील त्यावर आपण देत असतो. ठीक आहे, या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर सुमारे 52,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले नैसर्गिक क्रेटर बनले आहे. ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे उल्कापातामुळे तयार झालेले जगप्रसिद्ध कोणते सरोवर, लोणार सरोवर. प्रश्न क्रमांक 19 आहे, वज्रेश्वरी येथील नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत. यामध्ये लक्षात ठेवा, तानसा नदीच्या
काठी वज्रेश्वरी व गणेशपुरी येथे सल्फरयुक्त नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे आढळतात. सध्या ठाणे पालघर भागमध्ये येतात हे. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ठाणे या जिल्ह्यामध्ये. वज्रेश्वरी येथील नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक आपला 20 आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकानुसार NH4 हा महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा. यामध्ये लक्षात ठेवा, जुन्या क्रमांकानुसार NH4 हा मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गे बंगलोर व चेन्नईला जोडणारा प्रमुख महामार्ग होता. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई, पुणे आणि बंगलोर. मुंबई, पुणे, बंगलोर या शहरांना जोडतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहेत? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. लिंग गुणोत्तर या घटकावर हा प्रश्न आहे मित्रांनो. 2011ची जनगणना ही खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे यावर सर्वच्या सर्व प्रश्न IMP असणार आहे. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजेच अवघे 832 प्रति 1000 पुरुषामागे. मित्रांनो, लिंग गुणोत्तर हे कसे काढत असते? 1000 या पुरुषामागे जेवढे काही स्त्रिया असते त्याला आपण लिंग गुणोत्तर प्रमाण असे म्हणतो. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे लक्षात येईल की 1000 या पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती होते? तर 832 एवढे होते. ठीक आहे. याला आपण लिंग गुणोत्तर म्हणतात. तर मित्रांनो, हे सर्वात कमी होते. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक ए, मुंबई शहरामधील. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात होते? तर मुंबई या शहरात होते. ठीक आहे. 2011च्या या जनगणनेनुसार. प्रश्न क्रमांक 22 आहे. काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? यामध्ये लक्षात ठेवा, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा. मित्रांनो, लक्षात ठेवा, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य हे विशेषतः 4 शिंगी व जलचरांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. 4 शिंगी गेंड्यासाठी जलचरांसाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अकोलामध्ये. ठीक आहे. काटेपूर्णा वन्यजीवी अभयारण्य महाराष्ट्रात अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. क्रमांक 23 आहे. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात कोठे होतो व ती कोणाची उपनदी आहे? मित्रांनो, हा लक्ष असू द्या प्रश्न. भीमा नदी ही कोणाची उपनदी आहे म्हणते आणि तिचा उगम सह्याद्री पर्वतात कोठे होतो? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो आणि ती पुढे जाऊन कर्नाटकात कृष्णा नदीस जाऊन मिळते. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, भीमाशंकर. ठीक आहे. भीमाशंकर. तर लक्षात ठेवा, भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर येथे होतो आणि ही कोणाची उपनदी आहे मित्रांनो? तर कृष्णा या नदीची उपनदी आहे भीमा. ठीक आहे. लक्षात राहील ना? पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला मित्रांनो. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना देखील हा क्लास शेअर करत चला. यामध्ये लक्षात ठेवा, आपला प्रश्न क्रमांक 24 आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पठारावरील मुख्य डोंगररांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम सांगा. अशा प्रकारचे प्रश्न तुमचा टाईम वेस्ट करण्यासाठी मित्रांनो घेतले जातात. हे प्रश्न वाचण्यासाठी जास्त वेळ लागते, त्यामुळे यामध्ये तुमचा वेळ जास्त होतो. त्यासोबतच यामध्ये ट्रिकनुसार प्रश्न सोडवणे आवश्यक असते. अशा प्रकारचे प्रश्न. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पाहूया मित्रांनो आपण. सातमाळा अजिंठा रांगामध्ये येते गोदावरी, वरच्या बाजूने उत्तरमध्ये येते. हरिश्चंद्र बालाघाट रांगमध्ये भीमा नदी उत्तरेकडे येते. तर मित्रांनो, शंभू महादेव डोंगर रांग ही कृष्णा नदी उत्तरेकडे येते. वरच्या साईडनं नद्या येते, एका खाली एक ह्या डोंगर रांगा आहेत, त्या वरच्या साईडच्या सर्व नद्या आहेत. ठीक आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सातमाळा हरिश्चंद्र शंभू महादेव डोंगररांग. सातमाळा हरिश्चंद्र शंभू महादेव डोंगररांग. सातमाळाच्या वरते येते गोदावरी नदी, हरिश्चंद्रच्या वरते येते मित्रांनो आपली भीमा नदी आणि
शंभू महादेव डोंगररांगच्या वरती येते कृष्णा नदी। तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न खूप वेळा विचारले जाऊ शकते, गोदावरी आणि भीमा नदीला कोणती डोंगररांग वेगळी करते, सोबतच भीमा आणि कृष्णा नदीला कोणती डोंगररांग वेगळी करते, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जाऊ शकते। तर तुम्हाला इथेच लक्षात येऊ शकते की भीमा आणि कृष्णा नदीच्या मधामध्ये येते शंभू महादेव डोंगररांग। तर शंभू महादेव डोंगररांग ही कृष्णा आणि भीमा नदीला वेगळी करते। अशा प्रकारचे लॉजिकनुसार तुम्हाला प्रश्नाचे उत्तर काढावे लागतील। ठीक आहे, एक प्रश्न करणे आणि त्याचे उत्तर काढणे मित्रांनो, याचा अर्थ हा नाही आहे की त्याच प्रश्नापुरती ती स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे आणि तुम्ही तेवढ्याच पुरतं कराल तर तुम्हाला एक्स्ट्राचे जे प्रश्न बनतात ना त्याकडे दुर्लक्ष होईल। त्यामुळे कमी वेळेमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न कशा प्रकारचा केला जाईल यावर तुमचं विशेष लक्ष असलं पाहिजे। ठीक आहे, त्यानुसारच आपले हे सर्वच्या सर्व क्लासेस होत असतात। मी जास्तीत जास्त ट्रिक तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर देतले जाईल। ठीक आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला कसा वेळ पुरेल याकडे तुमचं लक्ष असू द्या। सोबतच तुमचे OMR शीटवर देखील मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा। तुम्ही ह्या शीट जे आहेत मित्रांनो त्याचे झेरॉक्स काढून तुम्ही आणू शकता आणि तुम्ही जेवढे काही पेपर सेट बनतात त्याचे तुम्ही यावर प्रश्नाचे उत्तर देऊन तुमची प्रॅक्टिस करू शकता। तर मित्रांनो मी वेळोवेळी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो, ज्यामध्ये तुम्हाला मी प्रश्न देत असतो आणि त्याचे उत्तर देखील देत असतो। ठीक आहे, तर तुम्ही त्या माध्यमातून देखील तुमच्या OMR शीटवर जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकता। ठीक आहे, त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। ठीक आहे, हा क्लास मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत देखील तुम्ही शेअर करू शकता। ठीक आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही नवीन असाल ना तर आपली शाळा GK ही हक्काचे चॅनल आहे मित्रांनो, त्याला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घेऊ शकता। ठीक आहे, आजच्या क्लासचा हा सर्वात शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 25व्या नंबरचा। यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सोलापूर शहर कशाच्या उत्कृष्ट उत्पादनासाठी म्हणजेच GI टॅग मिळते मित्रांनो, जे ठिकाणचं सर्वात जास्त उत्कृष्ट उत्पादन असते त्याला GI टॅग असे मिळत असते। ठीक आहे, प्राप्त आहे। प्रश्न मी परत एकदा वाचून दाखवतो तुम्हाला, लक्षात ठेवा प्रश्नाकडे। महाराष्ट्रातील सोलापूर शहर कशाच्या उत्कृष्ट उत्पादनासाठी GI टॅग प्राप्त आहे। ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा, सोलापूर शहरास कापड उद्योग आणि जगप्रसिद्ध सोलापुरी चादर व टरी टॉवेलच्या भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाले आहे। ठीक आहे, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सोलापूर चादर व टॉवेल। सोलापूरचे चादर आणि टॉवेल यासाठी GI टॅग मिळालेला आहे। तर मित्रांनो हे आजचे महत्त्वपूर्ण 25 प्रश्न होते। या अगोदर देखील एक आपला भूगोल याच विषयावर 25 प्रश्नांचा महत्त्वपूर्ण क्लास झालेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तो आत्ताच बघून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। सोबतच मित्रांनो राज्यशास्त्र या विषयावर भारतीय संविधान या घटकावर मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आपले 20 झालेले आहे। हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहे, त्यामुळे ज्यांनी कोणी आतापर्यंत तो क्लास बघितलेला नसेल तो देखील आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा त्याची देखील मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर मित्रांनो तुम्ही तलाठी भरतीचा विशेष फॉर्म भरलेला असेल, ही मित्रांनो महा टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे, त्यामध्ये आपण 30 संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो। ही टेस्ट मित्रांनो एकदम फ्री आहे। ठीक आहे, ही फ्री सिरीज आहे, यामध्ये मी तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न आणि उत्तर त्याचे स्पष्टीकरण समजून सांगत असतो, त्याचे कुठल्याही प्रकारचे पैसे तुमच्याकडून घेतले जात नाही मित्रांनो। या 30 संभाव्य प्रश्नसंचांपैकी आतापर्यंत आपले 26 प्रश्नसंच झालेले आहे मित्रांनो। हे जर तुम्ही बघितले नसेल तर ते आताच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता। सोबतच आपले 4 प्रश्नसंच अजून होणे बाकी आहे। ठीक आहे, तर मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण प्रश्नसंचांसोबत। तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा क्लास घ्यायचा असेल असे वाटत असेल मित्रांनो तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी तुमच्या कमेंटनुसार महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार। ठीक आहे, भेटूया पुढच्या क्लासमध्ये। तुम्ही अजूनपर्यंत नवीन असाल, आपली चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या। ठीक आहे, एक लाईक करा मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तरच लाईक करा मित्रांनो। कंटेंट हा खूप जबरदस्त आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, त्यामुळे आत्ताच लाईक करून घ्या। ठीक आहे, भेटूया पुढच्या क्लासमध्ये, तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद।